राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात नाशिक सत्र न्यायालयाने थेट अटक वॉरंट जारी केला आहे. म्हणजेच मंत्री असतानाच त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी दिल्लीमध्ये अमित शहा यांच्याशी चर्चा केली आहे आणि कोकाटे यांचं मंत्रिपद गेल्यानंतर हे मंत्रिपद धनंजय मुंडे यांना मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात हा सगळा प्रकार आहे 1995 सालच्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणाचा. नाशिक सत्र न्यायालयाने या प्रकरणात त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केला आहे. या निर्णयानंतर आता नाशिक पोलीस आजच अटक वॉरंट घेऊन मुंबईला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजेच जर कोणत्याही कायदेशीर स्थगिती मिळाली नाही तर अटक टाळणं अवघड आहे. या घडामोडीनंतर माणिकराव कोकाटे यांनी तातडीनं हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यांच्या वतीनं शिक्षेला स्थगिती मिळावी, अटक टाळता यावी यासाठी जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे. आता सगळ्यांचं लक्ष आहे हायकोर्ट काय निर्णय देतं. जर हायकोर्टाकडून तात्पुरती स्थगिती मिळाली तर कोकाटे यांना दिलासा मिळू शकतो. पण जर दिलासा मिळाला नाही तर जेलचा दरवाजा उघडू शकतो. दरम्यान या सगळ्या घडामोडींमध्ये एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. माणिकराव कोकाटे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार ते रुग्णालयाच्या 11व्या मजल्यावर उपचार घेत आहेत. अटक वॉरंट जारी झाल्यापासून पोलीस त्यांच्या शोधात होते. लीलावती रुग्णालयाच्या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात केल्याची माहिती आहे. मात्र न्यायालयाकडून अटक आदेशाची अधिकृत प्रत मिळाल्यानंतरच पोलीस पुढील कारवाई करणार असल्याचं सांगितलं जात आहे. या सगळ्यात मोठा प्रश्न आहे माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद जाणार का याबाबत घटनातज्ञ उल्हास बापट यांनी महत्वाची माहिती दिली आहे. उल्हास बापट म्हणतात या प्रकरणात लोकप्रतिनिधी कायदा 1995 लागू होतो. या कायद्यामागचा उद्देश स्पष्ट आहे. जे लोकप्रतिनिधी गुन्हेगार सिद्ध झाले आहेत त्यांनी कायदे करणं किंवा मंत्रिपदावर राहणं योग्य नाही. या कायद्यानुसार जर एखाद्या लोकप्रतिनिधीला 2 वर्षाहून अधिक वर्ष झाली तर तो त्या क्षणापासून अपात्र ठरतो. पूर्वी मंत्र्यांसाठी काही वेगळी तरतूद होती. मात्र ती सुप्रीम कोर्टाने रद्द केली आहे. म्हणजेच आजच्या कायद्यानुसार 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली तर आमदारकी आणि मंत्रिपद दोन्ही धोक्यात येऊ शकतात. उल्हास बापट पुढे सांगतात, जर माणिकराव कोकाटे हायकोर्टात अपील करतात किंवा हायकोर्टाने या प्रकरणाला तात्पुरता स्टे दिला तर त्यांची आमदारकी वाचू शकते आणि ते मंत्रिपदावरही राहू शकतात. पण जर स्टे मिळाला नाही तर राजकीय चित्र पूर्णपणे बदललेलं असू शकतं. या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये आणखी एक मोठा वाद पेटलेला आहे. तो म्हणजे नवाब मालिक प्रकरण. नवाब मालिकावरील आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत असं सांगत त्यांची कन्या सना मालिक यांनी वडिलांची पाठराखण केला आहे. पण भाजपकडून स्पष्ट भूमिका समोर आली आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी जाहीरपणे सांगितलं आहे नवाब मालिक यांचे नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससोबत भाजपची युती शक्य नाही. मुंबईत नवाब मालिक अजित पवार गटाचे नेतृत्व करणार अशी चर्चा असताना हा नकार अधिक महत्वाचा ठरतो. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनीही हाच सूर लावला आहे. एकीकडे माणिकराव कोकाटे प्रकरणामुळे अजित पवार गट अडचणीत, दुसरीकडे नवाब मालिक मुद्द्यावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये तणाव. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीसमोर गंभीर पेच निर्माण झाल्याचं चित्र आहे. माणिकराव कोकाटे यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केल्यानंतरही कोर्टाने शुक्रवारी या प्रकरणावर सुनावणी देऊ असं सांगितलं आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना अटक होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर दुसरीकडे धनंजय मुंडे हे लवकरच कमबॅक करतील अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे. कारण माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपद हे धनंजय मुंडे यांना मिळू शकतं अशी चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर त्यांनी दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांची देखील भेट घेतली आहे. त्यामुळे आता काय घडामोडी घडतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. एकीकडे माणिकराव कोकाटे हे रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे. दुसरीकडे धनंजय मुंडे हे दिल्लीला गेले आहे आणि धनंजय मुंडे यांना माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर खरंच धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळालं पाहिजे का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.